छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई गावामध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न झालं। या संमेलनात महंत साधू संत स्वामी भारतानंद सरस्वती धर्मसिंहजी साध्वी गायत्री दिदी सिद्धेश्वर बिराजदार यांची विशेष उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे। धर्म, संस्कृती आणि एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आलाय। विविध वक्त्यांनी हिंदू समाज संघटनांवर मार्गदर्शन केलंय। संमेलनामध्ये धार्मिक वातावरण आणि उत्साहाचं चित्र पाहायला मिळालंय। गावातील युवक आणि कार्यकर्त्यांनी आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतलाय। शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडलाय। भक्तिगीते आणि धार्मिक घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं। या संमेलनामुळे परिसरात धार्मिक जागृतीला चालना मिळाल्याची भावना आता व्यक्त करण्यात आली आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर। बिलकुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंभई या गावात वडेश्वर भगवंताच्या या प्रांगणामध्ये एक भव्य विराट हिंदू संमेलन या ठिकाणी संपन्न झालं। आमच्या साध्वी गायत्री दिदी, त्याचबरोबर आमचे सिद्धेश्वर बिराजदारजी, ही सर्व मंडळी उपस्थित होती। आणि या गावामध्ये खूप लहान मोठ्या सर्व लोकांमध्ये अतिशय खूप उत्साह आहे। आणि याचाच अर्थ असा होतो की सनातन धर्माच्या प्रती या लोकांच्या मनामध्ये निष्ठा, श्रद्धा आहे आणि सर्वांची एकता आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संमेलनातून एकच सर्व साधू संतांनी संदेश दिला की हिंदू समाजाची एकता अशीच कायम राहिली पाहिजे। इथे एकता आहेच, पण याहीपेक्षा अजून येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाजासमोर आणि राष्ट्रासमोर खूप धोके आहेत। आणि वेळोवेळी वेगवेगळे षडयंत्रकारी या देशामध्ये खूप काही जिहादी प्रवृत्तीचे माणसं समाजामध्ये, देशामध्ये, गावागावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेळोवेळी एकही संधी सोडत नाहीत। आणि जगात कुठे काही झालं तर इथं आरोळी ठोकतात, देशविरोधी नारे लावतात। अशा लोकांना वेळीच आवरलं पाहिजे, अशा लोकांना खेचलं पाहिजे। आणि म्हणून हिंदू समाज सतर्क, सावधान इथून पुढे राहील अशी पूर्ण खात्री आहे। आणि या संमेलनातून हिंदू समाजाची जागृती होते आणि म्हणून हे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून प्रत्येकच गावागावामध्ये पाहिजे तर हे विराट हिंदू संमेलन झालं पाहिजे। कारण हिंदू जागला पाहिजे। गोहत्या जास्त प्रमाणात होती, लव जिहाद जास्त प्रमाणात होतोय, लँड जिहाद जास्त प्रमाणात होतोय आणि खास करून सिल्लोड या भागामधूनच गो तस्करी जास्त होतीये। आणि मी तर असं म्हणते की लव जिहादचं प्रमाणही सिल्लोड या भागामध्ये जास्त संख्या आता उघडकीस आलेली आहे। आणि पहिल्या ज्या घटना होत होत्या, मी हिंदू मुलींना आज हा संदेश देईल की आपल्याला आता श्रद्धा बनवून फ्रीजमध्ये तुकडे तुकडे नाही व्हायचं। तर आता एखाद्या जिहादी जर आपल्यावर चालून आला तर त्याचे तुकडे तुकडे करून आज आपल्याला फ्रीजमध्ये भरायचं। एवढी हिंदू मुलींनी ताकद घेतली पाहिजे, स्वतःला सावरून घेतलं पाहिजे। आणि आजही या हिंदू संमेलनामार्फत मी एवढा संदेश देईल की जेवढा हिंदू जास्त जागृत होईल तेवढं हिंदू धर्माचंही संरक्षण होईल आणि या जिहादींची एवढी अवकात नाही होणार की ते हिंदू धर्मावरती प्रतिघात करतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या अंभई या ठिकाणी विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी परिसरातील हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। तसेच महंत साधू संत देखील या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार महाराष्ट्रासाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर, अंभई। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।